कशी मिळवावी. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, देवाची कृपा मागून नाही तर आपल्या वागण्यातून मिळते. आपण नेहमी म्हणतो, देवा माझ्यावर कृपा कर, पण कधी विचार केला आहे का की देवाची कृपा नेहमी कशामुळे मिळते? एक, मन शुद्ध ठेवा. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, जिथे मन शुद्ध तिथे देव स्वतः येतो. आपल्या मनात राग, द्वेष, मत्सर असेल तर देवाची कृपा मिळणं कठीण होतं. म्हणूनच मनात प्रेम, शांतता आणि चांगले विचार ठेवा. 2, चांगले कर्म करा. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, कर्म हेच देवापर्यंत पोहोचण्याचं खरं साधन आहे. फक्त पूजा करून उपयोग नाही, तर आपल्या कृतीतूनही चांगुलपणा दिसायला पाहिजे. 3, श्रद्धा आणि विश्वास ठेवा. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, जिथे श्रद्धा असते तिथे देवाची कृपा आपोआप येते. अडचणी आल्या तरी देवावर विश्वास ठेवा, कारण विश्वास हीच भक्तीची ताकद आहे. 4, अहंकार सोडा. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, अहंकार असलेल्या मनात देव राहत नाही. आपण मोठे आहोत, आपल्याला सगळं माहीत आहे हा विचार सोडून नम्रता स्वीकारा. 5, नियमित भक्ती करा. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, दररोज थोडा वेळ देवासाठी दिला तर देव संपूर्ण जीवन बदलतो. जप, ध्यान, प्रार्थना यासाठी रोज वेळ काढा. देवाची कृपा मिळाल्यावर जीवनात कोणते बदल घडतात? मनात शांतता निर्माण होते. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, देवाची कृपा मिळाली की मनातील अस्वस्थता नाहीशी होते.